नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये अल्जेब्रा म्हणजेच गणित 1 या पेपरबद्दल आम्ही डिस्कस करणार आहे आणि त्यासोबतच डिस्कस केल्या जाईल अल्जेब्राबद्दलचे जे काही डाऊट्स असतात तुमच्या मनामध्ये, कोणत्या चॅप्टर्सला तुम्ही फोकस करायला पाहिजे, कोणत्या चुका तुम्ही एक्झाम्समध्ये टाळायला पाहिजे, ते सगळ्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणारे आढो मॅडम. बेसिकली मॅडमचा एक्सपिरियन्स अराउंड 25 इयर्सचा आहे आणि ते आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगेल. सोबतच आम्ही जॉमेट्रीवर पण व्हिडिओ बनवणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला टाईम टू टाईम सगळे व्हिडिओज मिळत राहील. आणि यासोबत बडी सारथीने एक वर्कशॉप लॉन्च केलं ज्याबद्दल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती मिळून जाणार आहे. सो मॅम थँक्यू. थँक्यू. सर्वप्रथम मी सूरज सरांना धन्यवाद देते आमंत्रित केलेलं आहे. मी सौ राजेश्री सुधीर भुया उर्फ कुमारी राजेश्री रमेशराव आढाऊ. मी ह्या शिकवणी क्षेत्रामध्ये गेल्या 25 वर्षापासून कार्य करत आहे आणि ह्या 25 वर्षामध्ये मला अतिशय पॅरेंट्सकडून, विद्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळालेला आहे. ह्या मोर्शीकरांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्याचसोबत मी त्यांना त्या विषयाबद्दल बेस्ट त्यांना देण्याचा प्रयत्न करत असते आणि दरवर्षी माझा टॉपर्स, माझे रिझल्ट अतिशय उत्तमच असतात. राईट. कारण आम्ही तुम्हाला सांगताना थोडा आनंद होईल की मॅमकडनं माझे छोटे बहीण असो, इव्हन मी असो, भरपूर जणांचं शिक्षण झालेलं आणि मॅम खरंच अल्जेब्रा जॉमेट्री एकदम बेस्ट शिकवतात. सो तुम्हाला बेस्ट गायडन्स मिळणार आहे विद्यार्थ्यांना, काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. सो मॅम आपण आज अल्जेब्राचा पेपर बघूया है ना. आणि हा 40 मार्क्सचा पेपर आहे. आमच्याकडे 60 मार्क्सचा राहायचा आणि आता 40 आणि 2 आवर्सचं टायमिंग आहे. सो आपण बघूया पेपरला कसं सॉल्व्ह करायचं. आता याच्यामध्ये मला बघत आहे मी क्वेश्चन 1A आहे. बेसिकली याला कसं अप्रोच करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. तर मॅथ्समध्ये ना 2 पार्ट आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. पार्ट 1 म्हणजे अल्जेब्रा आणि पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री. बरोबर. प्रत्येकी 40-40 मार्काचे पेपर असतात. असे टोटल 80 मार्क आणि 20 मार्क त्यांचे इंटरनल मार्क असतात. तर पहिलं आपण अल्जेब्राबद्दल बोलूया. तर अल्जेब्रामध्ये टोटल 6 चॅप्टर आहेत आणि मोजकेच चॅप्टर आहे, त्याच्यामुळं अभ्यास करायला सोपं जाते. आणि मी विद्यार्थ्यांना असं सांगेल की त्यांनी जर स्टार्टिंगपासून अभ्यास केला आणि त्यांचे बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर त्यांना मॅथ हा विषय कधीच कठीण वाटणार नाही. आणि मॅथ्स हा एकमेव विषय असा आहे की तो स्कोरिंग घेऊ शकतो, आउट ऑफ घेऊ शकतो. बाकीच्या विषयापेक्षा मॅथमध्ये मी 100% सांगेल की ते त्यांना आउट ऑफ मार्क निश्चितच मिळू शकते. तर पेपरबद्दल बोलूया आपण. तर क्वेश्चन नंबर 1A मध्ये MCQs असतात. MCQs हे मी 100% सांगते तुम्हाला की आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे प्रॉब्लेम सेट असतात त्यामध्ये जो क्वेश्चन 1 असतो त्यापैकीच येतात आणि प्रत्येकी 1 मार्काला असतो. आणि MCQमध्ये आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला आलं नाही तर तो काय करतो, ऑप्शन Aलाही टिक करतो, ऑप्शन Bलाही टिक करतो. तर पण जे इव्हॅल्युएशन होते ते तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट जो असेल त्याचंच इव्हॅल्युएशन केलं जाते आणि ते मुलांचे मार्क पकडले जाते. तर अशी चूक करायची म्हणजे मी विद्यार्थी मित्रांना सांगते की ते अशी चूक करू नये. जे आपल्याला पक्क येते, पक्क ऑप्शन जे येते त्याच्याकडेच लक्ष द्यावे आणि सोपी असते. MCQजमध्ये मार्क्स मिळवणं सोपी असते. क्वेश्चन 1A 4 मार्काचा झाला आणि हा क्वेश्चन 1B जो आहे तो सुद्धा प्रत्येकी 1 मार्काचा असे 4 मार्क असतात. ते दोन्ही क्वेश्चन A आणि B, क्वेश्चन नंबर 1 मधले A आणि B हे आउट ऑफ म्हणजे 8 मार्क, 4 मार्क विद्यार्थी सहज मिळवू शकतो. ओके. म्हणजे मुलं असे स्मार्टनेस करतात का मॅम, जसं टू ड्रॉ द ग्राफ x + 2y फाइंड x and y, म्हणजे पहिले एकदा इकडे सॉल्व्ह करत असाल आणि लास्टमध्ये जर त्याला जर डाऊट असेल की बाबा हे बरोबर आहे की नाही आहे तर मग असं चालाकी करायचा प्रयत्न करते. पण असं विद्यार्थी मित्रांनी करू नये कारण जो फर्स्ट अटेम्प्ट असतो त्याच इव्हॅल्युएशन कन्सिडर केलं जातं. मित्रांनो, उगाच तुमचा वेळ वाया घालू नका. मॅमने ऑलरेडी क्लिअर केलाय. चालेल. म्हणजे हे 8 मार्क हातातले. 8 मार्क तर नक्कीच मिळू शकते. ओके, चालेल. नंतर आपण क्वेश्चन 2A कडे वळूया. हा तर एकदम इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2A मध्ये 3 क्वेश्चन असतात तर त्याच्यापैकी 2 सॉल्व्ह करायचे असतात आणि ते ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे नुसतं फिल इन द ब्लँक्स फिलअप करायचे असतात आपल्याला आणि ते खूपच इझी असतात. ते आपल्या पुस्तकामधले आणि आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये काही क्वेश्चन असतात, काही आपले सॉल्व एक्झाम्पल असतात टेक्स्टबुकमध्ये तर त्यापैकीच असतात. आणि क्वेश्चन 2B जो आहे त्यामध्ये 4 सॉल्व्ह करायचे असतात, प्रत्येकी 2 मार्काचे असतात. ते पण आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये जर आपण सराव केला तर नक्कीच आपल्याला ते 8 मार्क सुद्धा आपण कव्हर करू शकतो. आणि क्वेश्चन 3A जो मी बघत आहे मॅम, बेसिकली कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड रिराईट इट एनी वन, तर हा 3 मार्काचा आहे.
तर याला कसं करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? क्वेश्चन नंबर 3 हा सुद्धा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो, तो सुद्धा विद्यार्थी सहज मिळवू शकतात. त्या पण आता आपण जसं आता पुढच्या क्वेश्चनमध्ये जाणार आहोत, थर्ड ए, थर्ड बी, नंतर फोर्थ ए, फोर्थ बी, असे आपण क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनमध्ये जाणार आहे. त्यामध्ये त्याची काठिण्यता थोडी वाढणार आहे. तर आता 40 मार्क आपल्याला कमवायचे आहे. तर त्याचा जो क्वेश्चन नंबर 3 पर्यंत 29 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 4 आणि बी, 4 आणि 5 यामध्ये 4 असतो 8 मार्काचा आणि 5 असतो 3 मार्काचा. असे 8 आणि 3 11 मार्क क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये मिळते आपल्याला. तर हे जे 29 मार्क्स आहे हे तर सहज विद्यार्थी घेऊ शकते, फक्त त्याचा अभ्यास जर पहिलेपासून जर क्लिअर असेल, त्याचे कन्सेप्ट क्लिअर असेल. आता मॅथ्स म्हटलं की कन्सेप्ट क्लिअर आवश्यक आहे. बेसिक कन्सेप्ट त्यातल्या त्यात आपण प्रायमरी लेव्हलपासून जेव्हा आपण शिकत असतो तेव्हापासूनचे कन्सेप्ट, फॉर्म्युलेज हे मॅथमध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि टीचर जेव्हा शिकवतात किंवा होमवर्क देतात तर ते सुद्धा त्याची सुद्धा प्रॅक्टिस आवश्यक आहे आणि स्वतःच्या नोट्स बनवणं तेवढंच अतिशय आवश्यक आहे. तर आता आपण अभ्यास पेपरला जातो तेव्हा एवढं मोठं काही आपण वाचू नाही शकत, तर इतके सारे बुक्स आपले भरतात. तर मग जर आपण काही इम्पॉर्टंट टिप्स आधीच काढून ठेवल्या तर आपल्याला त्याचा अतिशय चांगला फायदा होईल. ओके, म्हणजे क्वेश्चन 3 पर्यंत आपण आलो आहे स्टुडंट्स. तर बेसिकली क्वेश्चन 3 पर्यंत तुमचे 29 मार्क्स एकदम इझिली तुम्हाला मिळून जाईल असं मॅमचं म्हणणं आहे. आता आपण टफ क्वेश्चन बद्दल बोलू, जो मला पण दिसतोय इथं थोडासा टफ वाटतोय. क्वेश्चन 4 आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 2. याला किती मार्क्स आहे? 8 मार्क्स आहे. 8 मार्क्स आहे आणि हे हॉट्स प्रश्न म्हणतात त्याला. आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे स्टार केलेले असतात त्यापैकी जास्तीत जास्त याच्यामध्ये येतात आणि याच्यासाठी प्रॅक्टिस खूप जरुरी आहे. अतिशय ज्याची जास्त प्रॅक्टिस तोच हे करू शकते, कारण यामध्ये मार्क कमी व्हायचा जास्त चान्सेस ह्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये असतो. जर विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असेल तर ह्या क्वेश्चन नंबर 4 कडे अतिशय आवश्यक आहे की त्यांनी त्याच्याकडे जास्त विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आणि मॅम बेसिकली मी बघितलं हॉट्स जे क्वेश्चन्स असतात मुलं ते स्किप करण्याचा प्रयत्न करतात. काय आमच्या वेळेस पण राहायचे, आय मीन जो टेक्स्टबुक राहतात त्याच्या मागच्या साईडने राहतात. स्किप नाही करायचं, कारण आता समजा एखादा क्वेश्चन आहे द प्रॉडक्ट ऑफ 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 5040, फाइंड द नंबर्स. मग मुलं सहज घेतात ते 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतात, x+1, x+2, x+3 आणि त्याचं इक्वेशन ते प्रॉडक्टसुद्धा मांडतात. मग त्याच्यापुढे त्यांना कळत नाही की काय करायला पाहिजे. त्यासाठी मग जे टीचर शिकवतात तेव्हाचं ते टेक्निक सांगतात की काय करायला पाहिजे. फर्स्ट आणि 4ची पेअर करायला पाहिजे, सेकंड आणि 3rdची पेअर करायला पाहिजे, त्यामध्ये त्यांचं प्रॉडक्ट करायला पाहिजे, त्यामध्ये जे कॉमन असेल त्यासाठी दुसरं एखादं लेटर घेऊन त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनप्रमाणे सॉल्व करायला पाहिजे. हे जे टेक्निक असते हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जेव्हा टीचर शिकवतात, शाळेत असो किंवा ट्युशनमध्ये असो, हे प्रत्येक टीचर त्या मागचे कन्सेप्ट सांगतच असतात. तर ते लक्षात ठेवायला पाहिजे. मॅथ्स की असा पाठांतरासारखा विषय नाही आहे, कारण बाकीच्या सब्जेक्टचं तुम्ही पाठांतर करा आणि ते कॉपी पेस्ट करता येते, पण मॅथ्समध्ये काहीच आपण सांगू शकत नाही. एखादा आलाही समज सिमिलर क्वेश्चन पण आकडेमोड त्याच्यातले अंक चेंज होऊ शकतात. त्याच्यामुळं ज्याचे कन्सेप्ट क्लिअर तोच ते सॉल्व करू शकतो. पण मॅम आता असं विद्यार्थ्यांना माइट बी डाऊट असेल किंवा क्लिअर पण झाला असेल आतापर्यंतचा की कुठेतरी गिव्हन डेटा लिहिला तर त्याला मार्क्स असतात का? स्टेप मार्किंगला मार्क्स असतात का? स्टेप्सला मार्क्स असतात. आता गिव्हन डाटा ते आपण थेरममध्ये पाहू, ते जास्तीत जास्त जॉमेट्रीमध्ये, म्हणजे पेपर सेकंडमध्ये. पेपर फर्स्टमध्ये थेरम वगैरे नसते. तर पेपर फर्स्टमध्ये वर्ड प्रॉब्लेम, आता ह्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये जास्तीत जास्त वर्ड प्रॉब्लेम असतात. मग त्यासाठी थोडं विचार करावा लागते विद्यार्थ्यांना, म्हणजे त्याच्यासाठी कन्सेप्ट अतिशय आवश्यक आहे, क्लिअर असणे. आणि हा जो फिफ्थ क्वेश्चन आहे एनीवन आहे आणि हा सुद्धा तेवढाच चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. यामध्ये 3 मार्क आपल्याला घ्यायचे असतात. तर चॅलेंजिंग क्वेश्चन असल्यामुळं याचेसुद्धा प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. आणि प्रॅक्टिस करायचं असेल तर आपले टेक्स्टबुकमध्ये आपले प्रॅक्टिस सेट पूर्ण आणि जास्तीत जास्त जे सॉल्व एक्झाम्पल असतात टेक्स्टबुक प्रॅक्टिस सेटच्या पहिले जे सॉल्व एक्झाम्पल असतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं जर केले तर विद्यार्थ्यांना कोणतीच कठीण वाटणार नाही आणि ते चांगल्या प्रकारे सॉल्व केलं जाईल. क्वेश्चन 4 आणि 5 मॅम जसं तुम्ही म्हटलं हाच मला थोडा टफ पण वाटतं आणि स्कोरिंग पण 8 आणि 3 मार्क्स इथे मेजर मार्क्स डिस्ट्रीब्यूट केले आहे. तर हे कुठून येतात? जसं प्रॅक्टिस सेटमधून येतात, अजून कुठून येण्याचे चान्सेस राहतात? प्रॅक्टिस सेटमधून येतात किंवा त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या प्रकारचे ते क्वेश्चन बनवतात, पण जे आपण शिकलेलो आहोत तेच कन्सेप्ट त्यामध्ये
त्यामध्ये असतात. म्हणून जर विद्यार्थ्यांना फॉर्म्युले पाठ असेल, प्रत्येक टेक्निक जर व्यवस्थित माहीत असेल, कशा प्रकारे सॉल्व करायची, कुठून स्टार्ट करायचं, काय करायचं पुढे, आता समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्याचे फॅक्टर कसे पाडायचे, त्यासाठी आम्ही टिक्स देत असतो शिकवताना, फॅक्टर कसे पाडायचे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करायचे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कसे काय सॉल्व करायचे क्वेश्चन, नंतर प्रॉबॅबिलिटी खूपच इझी चॅप्टर आहे, स्टॅटिस्टिकही खूप इझी आहे मुलांना, तर ते स्टॅटिस्टिकमध्ये ग्राफ वगैरे काढायला खूपच सोपं जाते. तर हे काही चॅप्टर आहे हे जर आधी मुलांनी असं काठिण्यता मनात नाही घ्यायची, सहज इझिली जर त्यांनी पहिलेपासून जर अभ्यास केला तर त्यांना काही कठीण वाटणार. पण असं असेल ना मॅम की आता तुम्ही आता एवढा एक्सपिरियन्स आहे आणि बघतही आहे पेपर्समध्ये, तर काही असं चॅप्टर्स आहे की जिथून एक प्रश्न तर येतोच, कारण विद्यार्थी काय करतात म्हणजे स्मार्ट वेनी ॲक्ट करण्याचा प्रयत्न करतात. जे विद्यार्थी आपण हे जर तुम्ही जे बोलताय ते बेसिकली रेग्युलर अभ्यास करताय तर ते तर चला ठीक आहे करूनही घेईल, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण काही स्टुडंट्स असेल की ज्यांनी काही चॅप्टर स्किप केले असेल किंवा वेळेवर थोडासा अभ्यास करतात, ते 29 मार्क्सवर जास्त फोकस करतात, या 11ला म्हणतो जाऊ द्या मॅथमध्ये कोणाला स्कोअर करायचं आपण बघू एवढं. पण त्यांना जर समजा एक तरी क्वेश्चन अटेम्प्ट करायचा असेल 8 पैकी एखादा आणि 3 पैकी एखादा, तर मग त्यांनी कोणत्या चॅप्टर्सवर किंवा कोणत्या प्रश्नांवर थोडा फोकस करायला आता हे काही चॅप्टर जे आहे काही आपले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन आहे, हे की 10वीसाठी काही नवीन नाही आहे. कारण त्याची आपण 9वीमध्ये सराव झालेला असतो, 8वीमध्ये सराव झालेला असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यातले जे कन्सेप्ट असतात, काय आहे, कसं सॉल्व करायचं, काय ॲडिंग करायची किंवा सबट्रॅक्टिंग करायची, कशा पद्धतीनं त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, कोणत्या मेथडनं सॉल्व करायचं हे त्या विद्यार्थ्याला माहीत असतेच. आणि मॅथ्सचे जे रूल्स आहे, काही प्लस मायनसचे काही रूल्स आहे, तर ते त्यांना सगळ्यांना माहीत असतेच, तर त्याच्यामुळे ते सहज सॉल्व करू शकतात. आणि त्यांना अजून स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहेच. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्सच फिलअप करावं लागते, तर ते सहज करू शकतात. तर जर मॅथ्समध्ये काही पास होणं खूपच सोपं आहे, एवढं काही कठीण नाही आहे मॅथ्समध्ये. आपल्याला नुसतं पास नाही व्हायचं आहे, आपल्याला स्कोअर घ्यायचा आहे. ओके ठीक आहे चालेल मॅम. असं काही चुका आहे, तुम्ही पेपर्स पण घेता विद्यार्थ्यांचे भरपूर सारे प्रॅक्टिस करून घेता, तर कोणत्या अशा चुका मुलं करतात म्हणजे ज्याला 40 आउट ऑफ 40 पण मिळायचे असतात त्याला 38 किंवा 35 का बरं मिळतात? त्यांचे प्लस मायनसच्या चुका जास्त होतात, सायन्सच्या चुका होतात. हा प्लस मायनसच्या साईन, ॲडिशनचे रूल वेगळे आहे, प्रॉडक्ट डिव्हिजनचे रूल वेगळे आहे प्लस मायनसचे, ते कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. नंतर मग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर किंवा ॲडिंग घ्या किंवा सबट्रॅक्टिंग घ्या, ते पण माहीत पाहिजे. नंतर आपण एखादं इक्वेशन सॉल्व करतो किंवा एखादा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करतो, त्याचं युनिट आपण देत नाही शेवटी, मीटर सेंटीमीटर जे काही आहे, स्क्वेअर मीटर स्क्वेअर सेंटीमीटर, त्यामध्ये मार्क काढू शकते. एखाद्या वेळेस ग्राफ काढतो आपण, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढतो, त्याला ॲरोज देत नाही. हे काही बारीक बारीक चुका असतात. आता पेपर तर व्हॅल्युअरकडे जाते, त्याच्याकडून मॉडरेटरकडे जाते, त्याच्याकडून चीप मॉडरेटरकडे जात असतो. तर तो चीप मॉडरेटरकडे जेव्हा पेपर जातो तेव्हा तो बारीक बारीक गोष्टी सगळं पाहत असतो आणि प्रत्येक तो पाहत असतो की याच्या चुका कुठं दिसते. पेपर तर माहीत असते हा पेपर स्मार्ट चांगल्या विद्यार्थ्याचाच पेपर आहे, स्कोरिंगच पेपर आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातून कोणती चूक निघेल ते पाहत असतो. तर कोणी ॲरो देत नाही. स्केल लिहायला पाहिजे, ग्राफ काढल्यावर तर स्केल लिहत नाही. नंतर काही जे नोटेशन असतात ते द्यायला पाहिजे. तर ह्या ज्या बारीक चुका असते त्या विद्यार्थ्यांनी करू नये. इव्हन म्हणजे जे स्कोरिंग घेणारे असतात विद्यार्थी त्यांनी तर करूच नाही. हां, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. ओके ठीक आहे. तर मेजरली आम्ही पेपर कसा सॉल्व करायचा आणि सोबतच मॅमनी कोणकोणत्या चुका नाही करायच्या. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असेल, जर समराईज करायचं गेलं असेल, साईन मिस्टेक नाही करायला पाहिजे, ग्राफ करायचं असेल तर ॲक्सेस त्याला ॲरोज वगैरे द्यायला पाहिजे. अजून एक जे वर्ड्स प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये तुम्ही जे मीटर सेंटीमीटर वगैरे लिहायचं असतं ते मिस करतात. या सगळ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. तरी जर काही डाऊट्स राहिले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आम्ही ऑफकोर्स एक जॉमेट्रीवर पण आपण डिस्कस करणार असेल तर जॉमेट्रीचा पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल विद्यार्थ्यांना. आणि सोबतच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये करिअर गायडन्स वर्कशॉपबद्दल एक मेसेज लिहिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. सो थँक्यू. ओके ठीक आहे, थँक्यू.